तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 2 डिसेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता कामिनीनं त्या नयनताराला चांगलंच ब्लॅकमेल करत असते. आता त्या प्राजक्ताचा व्हिडिओ दाखवून तिच्याकडून प्रत्येक गोष्ट ती करून घेण्याचा प्रयत्न करत असते. आता नयनतारा तिची ती मुलगी असल्यामुळे खूप घाबरून जाते. अनिकाने तर कामिनीने तर नयनताराला अशी धमकी दिलेली असती, जर तू माझ्या अनिकाचं लग्न ऋषीसोबत नाही केलं ना तर मी या प्राजक्ताचा व्हिडिओ व्हायरल करील, तुझ्या सगळ्या कुटुंबामध्ये दाखवील, मग तुमच्या घराण्याची ना सगळी अब्रू मातीमध्ये मिसळून जाईल. त्याच्यामुळे तर नयनतारा खूप घाबरते, कारण की तिनं खूप मोठ्या लेवलची खूप मोठ्या स्टेटसची व्यक्ती असते. त्यांचं कुटुंब ना खरंच खूप मोठं असतं. त्याच्यामुळे तिला भीती या गोष्टीची असते, उगाच छोट्याशा गोष्टीमुळं आमची सगळी इज्जत मातीत मिसळायला नको. त्यानंतर मग जसं जसं कामिनी सांगत असते तसं तसं मात्र नयनताराला करावंच लागतं. नयनतारा तर ठामपणे जाऊन सांगत असते की ऋषी तुझं लग्न ठरलं आहे, आणि ते पण अनिकासोबत. आता ऋषी मात्र विचारात पडतो की मॉमचं हे काय चालू, कारण की ऋषीला तर ती अनिका अजिबातच आवडत नसते. मात्र त्याचं ना खरं तर त्यांनी सांगितलेलं नसतं, पण त्याचं तर खरं प्रेम कमळीवरच असतं. आणि मग त्यानंतर इकडे मात्र आता कामिनी आणि अनिका एका रूममध्येच बसलेले असतात. तेवढ्या वेळामध्ये अनिका मात्र सगळं ऐकत असते आणि कामिनी नयनताराला म्हणू लागते, आता जर मी जसं तुम्हाला सांगितलं नाही आणि तुम्ही तसं केलं नाही तर मी हा व्हिडिओ ना तुमच्या घरामध्ये प्रत्येक जणाच्या फोनवर पाठवून देईल, आणि मग बघा तुमच्या घरामध्ये कसं वादळ येतं. त्यानंतर नयनतारा खूप घाबरते. नयनतारा रडत असते. ती म्हणू लागते की मी कुणाला काहीच सांगू शकत नाही, कारण की माझी आत्ताची ना अवस्था खूपच वेगळी झालेली, त्यामुळे तुम्ही मला प्लीज आता ब्लॅकमेल करणं थांबवा. तरीही मात्र कामिनी काही ऐकतच नसते. आता कामिनी म्हणू लागते, जर तुम्ही सगळ्यांना सांगितलं नाही ना तर ऋषीचा बाप सतीश आहे ना, मग मी त्यांच्या फोनवर हा व्हिडिओ पाठवून देते. आणि मग त्यानंतर कामिनी फोन ठेवून देते. आणि अनिका तर खूप खुश होत असते की चला काही का होईना पण मला माझा ऋषी भेटणार आहे. तिला फक्त तेवढंच हवं असतं, बाकीच्या गोष्टीहून तिला काहीच गरज नसती. त्यानंतर मग आता नयनताराला भीती या गोष्टीची असती की माझ्या प्राजक्ताची अब्रूनं मातीत मिसळायला नको, कारण की यांच्या फोनवर जर हा व्हिडिओ गेला तर खरंच ना आमच्यामध्ये ना खूप मोठा गैरसमज होईल. ते मला विचारतात की तुम्हाला ही गोष्ट का नाही सांगितली. त्याच्यापेक्षा मग नयनतारा पळत जाते. तोपर्यंत आता कामिनीने कोणता व्हिडिओ पाठवलेला राहतो काय माहिती, पण तोपर्यंत ऋषीच्या बाबाच्या फोनवर एक व्हिडिओ पण आलेला असतो. आता तो डाउनलोड होत असतो. तोपर्यंत कामिनी मात्र तिथपर्यंत लगेच जाऊन पोहोचते. मग नयनतारा त्यांच्या हातातला फोन घेते. आता त्यांना काहीतरी वेडवाकडं सांगत असेल. त्यानंतर इकडं मात्र आता ऋषी कमळीला फोन करतो आणि मग म्हणू लागतो, कमळी काय करते काय नाही तिला असं विचारू लागतो. त्यानंतर कमळी म्हणू लागते की ऋषी सर काय झालंय, आज तुम्हाला कसं काय माझं ध्यान आलंय आणि मला फोन पण लावलाय, बापरे कोणत्या साईडनं सूर्य उगवलाय. त्यानंतर मग ऋषी म्हणू लागतो की कमळी बस आता मस्करी नको करू बरं का. त्यानंतर ऋषी म्हणू लागतो की खरं तर मला नव्हतं बोलायचं, मावशींना बोलायचं होतं. त्यावेळी मग आता कमळी म्हणू लागते की खरं तर कोणत्या मावशींना बोलायचं होतं. आणि मग त्यानंतर ऋषी सांगू लागतो की आपल्या घरात ज्या मावशी आल्या होत्या ना काम करण्यासाठी, त्यांनाच तुला बोलायचं आहे. त्यानंतर ऋषी मात्र गौरीच्या हातामध्ये फोन देत असतो. मात्र आता ऋषीला माहीत नसते ही कमळीचीच आहे. आणि आता मला वाटतंय की गौरीला माहीत झालेलं असतं की कमळीच आहे माझी ती, त्याच्यामुळेच ती बोलत असते. त्याच्यानंतर गौरी कानाला फोन लावते. तिकूनही कमळीला थोडाफार तरी भास होत असतं की जसं काय माझ्या जवळची व्यक्ती मला तिकडनं फोनवर बोलते. त्यानंतर मग गौरी मात्र कमळीला फोनवर बोलत असते. कमळीलाही बोलून बरं वाटत असतं, पण आता कमळी गौरीचा आवाज ओळखते की काय. बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होतं. ऋषी आणि अनिकाचं लग्न होतं की कमळी काहीतरी करते आणि मग कमळी आणि ऋषीचंच लग्न होतं. परत एकदा कमळी नयनताराचा विश्वास जिंकते आणि परत एकदा त्यांच्या घरामध्ये एंट्री करते आणि अनिकाचा प्रत्येक वेळेसारखा पोपट होतं. तर मित्रांनो चला बाय. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.